आणि मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत, अजूनही 2 अहवाल आपल्याकडे आलेले आहेत। न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्यांची समिती आहे, ती या संदर्भात मोठं काम करते। रात्रंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे। अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत, पण जे दाखले सापडतील मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहेत, ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत। आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे। हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे, भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे। खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे। आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला 3-4 चिवटेपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेला आहे। भाऊ, आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी 24 तारखेपर्यंत वेळ कायम आहे, त्याच्यात 1 तासही कमी करणार नाही। आणखी बैठका होतील, आणखी संवाद होईल। मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो। मी मागे आपल्याला म्हणालो की असं चर्चा जर सुरू असली, चर्चेत दार उघडे असले तर मार्ग हा निघतच असतो, इथे कुठेही ते थांबत नाही। आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत। कारण देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं, नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं, असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये। हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे। पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे। पण ते कायद्यात कुठे बसत नाही, ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल। पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे? नाही, चूक नाही, त्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे। आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत किंवा सोयरा म्हणजे काय, आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यात त्याच्यात म्हटलेलं आहे, पण मग सोयरे रक्त नात्यात येत नाही, हा त्यातला एक विषय। मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे। रक्ता नात्यातले सगळे सोयरे, आता सोयऱ्यामध्ये आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही। आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे, एका समाजासाठी या GR मध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ST, NT, VJNT, सगळ्यांना, इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये, देशात, त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही। मला आठवतं विमल मुंदडा, आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अनेक तज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले। त्यांच्या मुलाचं म्हणणं, माझी आई ही मागासवर्गीय आहे, तिने इंटरकास्ट केलं, त्या मुंदडा झाल्यात, म्हणजे मारवाडी समाज, पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं SCचं होतं, शेड्यूल कास्टचं होतं। त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं। आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत। त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल, ते देणं कदापि शक्य नाही। आणि हीच भूमिका मी जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे। मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील।